नमस्कार मंडळी, उन्हाळ्याच्या दिवसात येणाऱ्या मराठी महिन्यांमध्ये लग्नाचे अनेक मुहूर्त असतात। अशा या उन्हाळी लग्नामध्ये तुम्ही नेमके कोणते आउटफिट घालायला हवे जे ट्रेंडी दिसतील आणि तुम्हाला गरमही होणार नाही। चला बघूया असेच काही आउटफिट जे तुम्हाला ट्रेंडी दिसण्यात मदत करतील। शिवाय ड्रेसला स्टायलिंग कसे करायचे ते देखील जाणून घेऊया। एव्हरग्रीन साडी। लग्नात साडी हा असा पर्याय आहे जो नेहमीच ट्रेंडी आणि चांगला दिसतो, पण या दिवसात काठापदराच्या साड्या नेसाव्या असे अजिबात वाटत नाही। अशा वेळी तुम्ही हल्ली मिळणाऱ्या हलक्या फुलक्या डिझायनर साड्या नेसा। हल्ली शिफॉन, ऑर्गॅन्झा, टिश्यू अशा मटेरियलच्या साड्या मिळतात। या साड्या जरी काठाच्या नसल्या तरी देखील अशा साड्या दिसायला खूपच छान दिसतात। त्यामुळे लग्नात जर पहिले काही घालायचे असेल तर तुम्ही साडीच निवडा। या साड्या साध्या असल्या तरी देखील त्यावर हेवी ब्लाउज घातल्यामुळे साड्या चांगल्याच दिसतात। ट्रेंडी कुर्ता। खूप जणांना साडी नेसायचा कंटाळा असतो। अशा वेळी जर काही साधे पण तरी देखील थोडं ट्रेंडी हवं असेल तर तुम्ही मस्त कुर्ता सेट घाला। हल्ली छान पॅटर्न्समध्ये कुर्ता सेट मिळतात जे दिसायला खूपच सुंदर आणि एलिगंट मिळतात। दुसऱ्यांच्या लग्नात आपल्याला नीट वावरायचं असते, अशा वेळी केवळ हेवी काही घालण्यापेक्षा मस्त असे ट्रेंडी कुर्ते घाला। आता यातील फॅब्रिक निवडताना तुम्ही कॉटन निवडण्यापेक्षा सिल्कच्या कुर्त्याची निवड करावी, यात फार गरमही होत नाही। स्कर्ट सेट। खूप जणांना ट्रेंडी दिसायचे असते पण गरमही होऊ द्यायचे नसते। अशा वेळी तुम्हाला स्कर्ट देखील घालता येतील। स्कर्ट हे दिसायला खूपच सुंदर असतात। यावर तुम्हाला लॉंग किंवा शॉर्ट ब्लाउज घालता येतो। इतकेच नाही तर त्यावर दुपट्टा घेऊन तुम्हाला स्टायलिंग करता येऊ शकते। कफ्तान। तुम्ही एकदम स्टाईल फॉलो करणारे असाल तर तुमच्यासाठी कफ्तान हा मस्त असा पर्याय आहे। कफ्तान हे दिसायला सुंदर दिसतात। यात गरम होण्याचा किंवा काही फिट बसण्याचा प्रश्नच नसतो, कारण ते मोकळे मोकळे असतात। हल्ली इतके सुंदर डिझायनर कफ्तान मिळतात की ते इतर कोणत्याही कपड्यांपुढे उठून दिसतात। कफ्तान हल्ली चांगलाच ट्रेंडमध्ये आहे, त्यामुळे समर वेडिंग किंवा लग्न समारंभातील कोणत्याही कार्यक्रमासाठी हा उत्तम असा पर्याय आहे। आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय।